5व्या टप्प्यात मुंबईत ठिकठिकाणी गोंधळ झालाय। मतदानाची गती संथ केल्याचा मतदारांचा आरोप आहे। मुंबईत वेळ संपल्यानंतरही मतदान सुरूच आहे। मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झालेली आहे। मतदारांना मतदानापासून कोणी रोखलं? नाशिक, मुंबईत अजूनही मतदान सुरूच आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, 5व्या टप्प्यातला आज मतदान होत आहे। ठिकठिकाणी गोंधळ झालाय। मतदानाची गती संथ झाल्याचा मतदारांचा आरोप आहे। मात्र वेळ संपल्यानंतरही काही मतदान केंद्रावरती अद्याप मतदान सुरू अशी माहिती मिळते आहे। काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट? अगदी खरं आहे, कारण खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची ही वेळ होती आणि यामध्ये जर बघितलं तर आता नाशिकच्या काही केंद्रांवर अद्यापही जी गर्दी आहे ती कायम आहे। 6 नंतर गेट बंद करण्यात आला आणि आतमध्ये असलेल्या मतदारांना आता आतमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचा मतदानाचा जो अधिकार आहे तो घेतला जातोय। परंतु यामध्ये एक निश्चितपणाने एक गोष्ट अशी लक्ष वेधता येईल का यावेळेस जे प्रशासनाची जी संथ गती या ठिकाणी दिसून आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मतदारांना मतदानासाठी वेळ होतोय। त्यामुळे मतदारांनी देखील अखेरच्या क्षणी हे मतदान केंद्रात दाखल झालेले आहे आणि आता मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच आपण बघितलं तर नाशिकमध्ये 51% असं मतदान झालेलं आहे, तर दिंडोरीमध्ये 57% असं मतदान झालेलं आहे। त्यामुळे आता या मतदारांची जे मतदान नोंदणी चालू आहे हे मतदान झाल्यानंतर याची आकडेवारी सायंकाळी उशिरापर्यंत येईल। त्यामुळे हे आकडे वाढण्याची देखील शक्यता जी आहे ती यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील होणार आहे। परंतु नाशिक मधलं जर चित्र बघितलं तर बीडी भालेकर मैदान हे असं एकमेव शाळा आहे की हे एकमेव मतदान केंद्र असं आहे की जिथे शेवटपर्यंत जी आहे ती गर्दी कायम असते। आता 6 वाजून गेले, आताची वेळ हे 7 वाजलेले आहेत, तरी मतदार जे आहे ते मतदानासाठी आपला हक्क या ठिकाणी बजावताना दिसत आहे। त्यामुळे एकूणच याचा फायदा कुठल्या उमेदवाराला होतो हे पाहणं खरं तर आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच महेश, मतदानाची वेळ संपलेली आहे तरी सुद्धा सध्या मतदान सुरू आहे। मतदान केंद्रावरती अद्यापही रांगा पाहायला मिळत आहेत। जे मतदार सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मतदारांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ शकता। नक्कीच आपण काही मतदारांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मतदान करण्यासाठी आलेला आहे, उशीर का झाला? उशीर झाला नाही, आम्हाला उशीर 5:15 वाजेपासून आम्ही उभो आहे। गर्दी असल्यामुळे आम्हाला उशीर झाला। गर्दी असल्यामुळे काय कारण असू शकते का हे एवढा वेळ लागण्यात? माझा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला। बरोबर, इथे वेळ लागतोय? इथं वेळ लागतोय। 6 वाजेपर्यंत होऊन जायला पाहिजे होतं, पण 7 वाजे तरी पण आतापर्यंत झालेलं नाही। तरी पण असं काय होतंय मला काय उशीर का झाला? मतदान कामामुळे आता किती वेळ लागेल? 6 वाजले, 4:45 येईल मतदानाचा पहिला हक्क बजावण्यासाठी काय आव्हान? मतदान केलं पाहिजे। तुम्हाला काय उशीर झाला? आपण बघितलं तर काही कामगार आहेत ते काम सुटल्यानंतर देखील मतदान जे आपलं लोकशाहीचं जे कर्तव्य आहे ते दाखवण्यासाठी खरं तर या ठिकाणी दाखल झालेले, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले। कामावरून सुटल्यानंतर पहिल्यांदा मतदान करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले, त्यामुळे कदाचित आता त्यांचं मतदान देखील होणार आहे। परंतु कुठेतरी जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलेल्या संथ नियोजनामुळे देखील उशीर होत असल्याचा जो आरोप आहे तो काही मतदारांनी केलेला आहे। तर दुपारच्या वेळेला जर आपण बघितलं असेल तर उन्हाचा तडाखा देखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होता। जवळपास 40°C पर्यंत तापमान होतं। त्यामुळे अनेक मतदार जे आहे ते ऊन सावरल्यानंतर हे घराबाहेर पडले आणि मतदानाचा नक्कीच महेश, सध्या मतदान प्रक्रिया मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील सुरू आहे। याबाबतचे ताजी अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।